किहिम नवरात्र उत्सव मंडळ आपल्या 25व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या 25 वर्षात हा उत्सव केवळ देवीची आराधना नाही तर संस्कृती, एकता आणि नवतरुणांच्या प्रतिभेचा उत्सव बनला आहे. या मंडळाने उत्सवाचे पहिले पाऊल 2001 साली टाकले होते. सुरुवातीला छोट्या मंडपापासून सुरू झालेला हा उत्सव गावभर ओळख निर्माण करणारा भव्य सोहळा बनला आहे. 25 वर्षाच्या प्रवासात भक्ती, परंपरा, सेवा आणि समाजातील एकता यांचा संगम घडून आला आहे. मंडळाचे सर्व कार्यकर्ते हा उत्सव सहभाग घेऊन यशस्वी बनवण्यासाठी तयार आहेत. श्री गणेश नवरात्र उत्सव मंडळ किहिम 25 वर्षाचा प्रवास. समुद्रकाठचा किहिम गाव नवरात्रीने गाजतो. श्री गणेश नवरात्र उत्सव मंडळ किहिम आनंदाने सजवतो. माऊलीच्या आगमनाने प्रत्येक जीव आनंदी होतो. ढोल ताशांच्या गजरामध्ये देवीचं स्वागत करतो. पूजा विधीचा कार्यक्रम पार पडतो. आरत्या गातो सारं गाव, मंदिरी दीप उजळतो. फूल, नारळ अर्पण होतात. भक्तिभाव जागतो. पूजाविधी करताना मन भरून येतो. आईच्या चरणी प्रत्येक जीव नतमस्तक होतो. लहान मुलांच्या जल्लोषाने उत्सवाला आणखी रंगत येतो. हसऱ्या चेहऱ्यांनी मंडप सजून निघतो. हसरे चेहरे सगळ्यांचे मन जिंकतो. हसरे चेहरे सगळ्यांचे मन जिंकतो. रात्रभर भजनाचा गोड सूर झुलझुलतो. तबल्याच्या ताळावर भक्तिभाव हरवतो. माऊलीच्या नावाचा गजर साऱ्यांना मंत्रमुग्ध करतो. भक्तीच्या या वातावरणात प्रत्येक जीव न्हाऊन निघतो. भक्तीच्या या वातावरणात प्रत्येक जीव न्हाऊन निघतो. रंगबेरंगी पोशाखातून दांडिया खेळला जातो. महिलांच्या सहभागाने रंगमंच फुलून जातो. यंदाच्या डबलबारीने कार्यक्रमाची रंगत वाढवली. लोक पावत चाललेली परंपरा पुन्हा मंडळाने जागवली. लोक पावत चाललेली परंपरा पुन्हा मंडळाने जागवली. नाट्यातील स्वर पिंपणीचा, याचा ढोलक्या नागपुरचा. नाट्यातील स्वर पिंपणीचा, याचा ढोलक्या नागपुरचा. नाट्यातील स्वर पिंपणीचा, नाट्यातील स्वर पिंपणीचा. अशा याचा ढोलकीचा, याचा स्वर पिंपणीचा. अशा याचा ढोलकीचा, नाट्यातील स्वर पिंपणीचा. नाटकाचा पडदा उघडतो. नवीन गोष्ट जन्म घेते. कलाकारांच्या संवादाने भावना जागवतो. हशा असू प्रेरणा सगळं नाटकात उमटतो. किहिमचा हा सोहळा कळामध्ये नाहतो. नाटकातून विनोदासोबत सामाजिकी संदेश देतो. नाटकातून विनोदासोबत सामाजिकी संदेश देतो. पुढे नाटकाचा थोडा भाग पहा आणि फुल मजा अनुभवा. म्हणजे पुढे सांग. सगळ्या महिलांचा आवडता दिवस म्हणजे रेकॉर्ड डान्स, ज्याची तयारी प्रत्येकजण करत असतात. जिथे वयाचा भेद नाही तिथे ताळात हरवणं हीच खरी मजा आहे. यंदाच्या त्या रेकॉर्ड डान्सने उत्सवाला फुल धमाल आणली. यंदाच्या रेकॉर्ड डान्सने उत्सवाला फुल धमाल आणली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी भाग घेऊन मजा अनुभवली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी भाग घेऊन ती मजा अनुभवली. गोंधळ असो वा कॉमेडी डान्स, गोंधळ असो वा कॉमेडी डान्स, ऑपरेशन सिंदूरनी तर प्रत्येकाची मने जिंकली.
ऑपरेशन सिंदूरनी तर प्रत्येकाची मने जिंकली. अष्टमीच्या महाप्रसादाने मन मात्र तृप्त झाले. देवीच्या उत्सवाने सारे आज एकत्र आले. अलिबाग तालुक्यात फेमस असणारा मंडळाचा फॅन्सी ड्रेस प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतो. रंगबेरंगी पोशाख, वेगवेगळे साकारणारे पात्र प्रत्येकजण साकारतो. मला काहीतरी वेगळं बनायचं आहे म्हणूनच प्रत्येकजण सहभागी होतो. या दिवसाची वाट सगळेजण पाहत असतो, कारण हा दिवस फक्त खेळ आणि नृत्याचा नाही तर उत्साह, हसू, गमती जमती आणि आठवणींचा खरा सोहळा आहे. लकी ड्रॉचा कार्यक्रम कोणाचं नशीब अजमवणार, कोणाचं भाग्य उजळणार. चिठ्ठीमध्ये ज्याचा नंबर येईल तोच लकी ड्रॉचा खरा विजेता होणार, तोच लकी ड्रॉचा खरा विजेता होणार. शेवटी बक्षीस समारंभाचा दिवस आला. 9 दिवसात आनंदाचा वातावरण तयार झाला. चेहऱ्यावर सगळ्यांचा आनंद फुलला. प्रत्येक जण सहभागी झाला. चांगल्या गुणांचं कौतुक नेहमीच केले पाहिजे. त्यासाठी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. कोणताही कार्यक्रम म्हटला तर अध्यक्षपद महत्त्वाचे असते. अध्यक्षांचं कौतुक करणे महत्त्वाचे समजले जाते. 100% टाळ्या जोरात. अध्यक्ष, आपल्या या सर्व मंडळातर्फे तुम्हाला स्टँडिंग ओवेशन आणि या शुभप्रसंगी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि अशाच पद्धतीने तुम्ही आमच्या मंडळाचं नेतृत्व कराल आणि 50 वर्ष सुद्धा या मंडळाला तुमच्या नेतृत्वाखाली साजरी करण्याची संधी मिळेल अशी सदिच्छा आम्ही व्यक्त करतो. देवी जाणार मिरून, ढोल ताशांचा गजर होईल. फुलांच्या वर्षावात तिचा पालखी सोहळा उजळून निघेल. जय घोषाणी दुमदुमेल संपूर्ण भक्तजण. श्रद्धा व भक्तीत हरून जाईल प्रत्येकाचे मन. ढोल ताशांचा गजर होईल, गुलालाची उधळण होईल. आईच्या जयघोषाने दुमदुमेल आबाळ सगळे. नाचते पावले पण मन मात्र थरथरतं. आईच्या निरोपानं हृदय मात्र ओळं होतं. हस्त्यात मिसळतो अश्रूंचा रंग. मायेच्या छायेने भरला जातो आयुष्यात रंग. विराचा सोळा पण भक्तीचा झंकार जणू. आईचा आशीर्वादच आहे आपल्या जीवनाचा आधार. आई म्हणजे आपली जगण्याचा आधार. ओढ लावी भेटीची जीवा. आई माऊली अर्पण घे तुझ्या चरणी आमची ही नम्र सेवा. उत्सवाला चढला आणखी रंग. सारी भक्तजन झाली भजनात दंग.
खरंच आई माऊलीच्या आशीर्वादाने आजवरचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. येणाऱ्या पिढ्यांनाही हा उत्सव भक्ती, संस्कृती आणि ऐक्याची नवीन दिशा दाखवत राहील. हीच मंगल कामना. धन्यवाद.